मित्रांनो, अभ्यास पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात नागपूरला आलो होतो. माझ्या नशिबाने मला तिथे लगेच नोकरी मिळाली. ऑफिसमध्ये सगळ्यांशी माझी चांगली मैत्री झाली. एकदा आमच्या ऑफिसमधल्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न ठरले. लग्न जानेवारीमध्येच होणार होते. नागपूरमध्ये जानेवारीला खूप थंडी असते. लग्नाच्या दिवशी आम्ही सकाळपासूनच त्याच्या घरी जाऊन कामाला लागलो होतो. प्रत्येकाला काही ना काही काम दिले गेले होते. मलाही एक काम मिळाले. मला बसस्टॉपवरून त्याच्या नातेवाईकांना घरी आणायचे होते. तेवढ्यात त्याची मामी बसस्टॉपवर आली. मित्राने मला सांगितले, मामी बसस्टॉपवर आल्या आहेत, तू जा आणि त्यांना घेऊन ये. मी मामींना आणण्यासाठी बसस्टॉपवर गेलो. बसस्टॉपवर पोहोचल्यावर मी मामींना फोन केला आणि सांगितले, मी तिकीट काउंटरजवळ उभा आहे. मामींनी मला तिथेच थांबायला सांगितले. थोड्या वेळानंतर मागून कोणीतरी मला हाक मारली. त्या माझ्या मित्राच्या मामीच होत्या. त्यांचे वय 45 ते 46च्या आसपास होते. घोरवर्णी पण अप्रतिम सौंदर्य. त्यांचे नाव होते सुमित्रा. नावाप्रमाणेच त्या खूपच सुंदर होत्या. लांब चेहरा, त्यावर मोठी टिकली आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सजलेले सौंदर्य. त्यांचे ओठ अप्सरेच्या ओठांप्रमाणे मोठे, त्यावर लाल लिपस्टिक आणि ओठांवर एक काळा तीळ, बालाची सुंदरता. त्यांनी निळ्या रंगाचा ब्लाउज घातला होता. त्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. गळ्यात फक्त एक जाड चांदीची चेन. मित्रांनो, कोणीही त्यांना पाहिल्यास त्यांच्या सौंदर्याने भावना दाटून येऊ शकतात. एकंदरीत माझ्या मित्राची मामी म्हणजे कयामतच होती. त्यांना पाहून माझी भावना दाटून आली. त्यांनीही कदाचित माझ्या दाटून आलेल्या भावनेला पाहिले असावे, पण त्यांनी पाहिले असं काहीच दाखवले नाही. फक्त त्यांची ती स्मित हास्य मला समजले की त्यांना माझी भावना कळली आहे. मीही त्यांच्याकडे पाहून हसलो. मामींनी विचारले, काय झालं, का हसतोयस? मी म्हणालो, काही नाही मामी. पण माझी चोरी पकडली गेली होती म्हणून मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिले नाही. मग आम्ही कारमध्ये बसलो. थोडे अंतर गेल्यावर मामींनी विचारले, तुझे लग्न झाले आहे का? मी म्हणालो, नाही मामी. त्या म्हणाल्या, का? तू तर तरुण, स्मार्ट आहेस, मग लग्न का नाही करत? मी हसत म्हणालो, मामी, आता करिअरवर लक्ष आहे, वेळ येईल तेव्हा लग्नही करेन. मग मी विचारले, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? त्या म्हणाल्या, माझा एक मुलगा आहे, विक्रांत. तो मुंबईत नोकरी करतो. मी कोथरूडमध्ये एकटी राहते. असं बोलत बोलत आम्ही मित्राच्या घरी पोहोचलो. घरात सगळे लग्नाच्या तयारीत व्यस्त झाले. लग्न मोठ्या हॉटेलमध्ये होते. सगळे तयार होऊ लागले. तेवढ्यात मित्राची आई म्हणाली, सुमित्रा, मामींना सलूनला सोडून ये. मी मामींना सोडायला गेलो. परत आलो, पण मामींना परत आणायला गेलो तेव्हा त्या अजून तयारच नव्हत्या. त्या म्हणाल्या, माझी साडी आणि ब्लाउज घरीच राहिले. मग आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यावर लक्षात आले की सगळे हॉटेलला गेले होते. घरात आम्ही दोघेच होतो. मामी जाऊन कपडे बदलू लागल्या आणि मी बाहेर वाट पाहत होतो. तेवढ्यात मामींनी मला हाक मारली. मी रूममध्ये गेलो तर मामींना ब्लाउजचा हुक लावण्यात अडचण येत होती. त्यांचे हात मागे पोहोचत नव्हते. घरात आम्ही दोघेच आणि मामींचा ब्लाउज उघडा. मी क्षणभर घाबरलो, पण लगेच माझ्या मनात वेगळे विचार जागे झाले. मी संधीचा फायदा घ्यायचे ठरवलं. मी मामींच्या जवळ गेलो आणि हुक लावण्यात मदत करू लागलो. त्यांचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना आधीच दाटून आली होती. माझी भावना त्यांच्या अस्तित्वाला टच होऊ लागली आणि मग जे झालं त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मामींनी मागे हात आणून माझ्या दाटून आलेल्या भावनेला पकडले. मी पण खूप प्रभावित झालो होतो. मी मामींना मिठीत घेतले आणि त्यांना चुंबन घेऊ लागलो. मामी माझ्याकडे वळल्या आणि चुंबन घ्यायला सुरुवात केली. मग मी त्यांना मोकळे केले आणि त्यांच्या जीवनात तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. मित्रांनो, त्या इतक्या प्रभावित होत्या जणू कित्येक महिने त्यांना हा सुंदर वेळेचा अनुभव मिळालाच नव्हता. मग मामींनी माझी भावना मोकळी केली आणि त्यांनी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागल्या. मला त्यांना थांबवायचे होते कारण मी आधीच प्रभावित होतो आणि त्यांचा अनुभव इतका जबरदस्त होता की रंग लगेचच निघाला असता, पण मला मजा येत होती आणि अचानक मी त्यांच्या तोंडातच रंगाच्या फवाऱ्या सोडल्या. मामींना खूप अनुभव होता, त्यांना रंग निघाल्याचा काही खेद नव्हता. त्या मला बेडवर घेऊन पडल्या. थोड्या वेळाने माझी भावना पुन्हा दाटून येऊ लागली. मामी माझी भावना पकडून त्यांच्या जीवनात टाकली आणि मी पण सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. मामीही साथ देत होत्या. आम्ही दोघेही खूप मजेत सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो. बराच वेळ मी त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. आवाजांनी खोली दुमदुमली. माझ्या भावनेतून रंग येणार होता.
मी मामींना विचारले, त्या म्हणाल्या, याची काळजी तुला करायची गरज नाही, मी ऑपरेशन केले आहे, तू बिंदास माझ्या जीवनात रंगाच्या फवाऱ्या सोड. मी लगेचच त्यांच्या जीवनामध्ये 5-6 रंगाच्या फवाऱ्या सोडल्या आणि मी थकलो. आणि मी फोन पाहिला तर मित्राचे 10 मिस कॉल्स. आम्ही लगेच उठलो, आंघोळ केली, मामी तयार झाल्या आणि आम्ही हॉटेलवर पोहोचलो. मित्राने विचारले, तुम्हाला इतका उशीर कसा झाला? मामी म्हणाल्या, माझ्या पायाला थोडी मूच आली होती म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो. मित्र म्हणाला, मामींची काळजी घेतल्याबद्दल थँक्स, रोहन. मग आम्ही एकत्र जेवलो. मी मामींचा नंबर घेतला आणि त्यांनी माझा. मग मी घरी आलो. मित्रांनो, रोहनचे आयुष्य नागपूरमध्ये आता एका वेगळ्याच वळणावर आले होते. ऑफिस, मित्र आणि आता सुमित्रा मामींची ती अविस्मरणीय भेट. त्याच्या मनात कायम एक गोड गोंधळ चालू असायचा. सुमित्रा मामींचे ते स्मितहास्य, त्यांचे बोलके डोळे आणि त्या रात्रीच्या घडामोडी. रोहनला वाटायचे की तो एखाद्या स्वप्नात तर नाही ना. लग्नानंतर काही दिवस गेले. रोहन आणि सुमित्रा मामींचा संपर्क व्हॉट्सअॅपवर सुरू झाला. सुरुवातीला फक्त हाय, कसे आहात असं चालायचे, पण हळूहळू त्यांचे मेसेजेस अधिक खाजगी आणि गोड बनू लागले. सुमित्रा मामींनी एकदा रात्री मेसेज केला, रोहन, तुला कोथरूडला यायचे का? येथे थंडी खूप आहे आणि मला एकटे वाटते. रोहनचे हृदय धडधडले. कोथरूडला जाण्याचा विचार त्याला खूपच रोमांचक वाटला, पण त्याच्या मनात एक प्रश्नही होता. सुमित्रा मामी खरेच इतक्या मोकळ्या मनाच्या आहेत की यामागे काही वेगळेच आहे? रोहनने ऑफिसमधून 2 दिवसांची सुट्टी घेतली आणि कोथरूडला जायचे ठरवलं. त्याने सुमित्रा मामींना सांगितले आणि त्यांनी त्याला त्यांच्या घराचा पत्ता पाठवला. घरी येताना एक गोष्ट लक्षात ठेव रोहन, त्या म्हणाल्या, माझ्या घरात काही जुन्या वस्तू आहेत, त्यांना हात लावू नकोस. रोहनला हे थोडे विचित्र वाटले, पण त्याने मान डोलावली आणि म्हणाला, ठीक आहे मामी, मी काळजी घेईन. रोहन कोथरूडला पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. हवेत गारवा होता आणि रस्त्यावर फिकट धुकं पसरले होते. सुमित्रा मामींचे घर कोथरूडमधल्या एका शांत भागात होते. ती एक आलिशान बंगला होती, पण त्याच्या भिंतींवर जुनाटपणा दिसत होता. रोहनने बेल वाजवली आणि दार उघडले. सुमित्रा मामींनी आज त्यांनी हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यांच्या गळ्यात तीच चांदीची चेन चमकत होती. त्यांचे सौंदर्य पाहून रोहन पुन्हा एकदा थक्क झाला. सुमित्रा मामींनी हसत हसत त्याचे स्वागत केले. घरात एक वेगळीच शांतता होती. लाकडी फर्निचर, जुन्या चित्रकार्या आणि एक मोठा आरसा हॉलमध्ये लटकत होता. पण रोहनच्या लक्षात आले की घरात कुठेही सुमित्रा मामींच्या कुटुंबाची एकही फोटो नव्हती. रात्री जेवणानंतर दोघे गप्पा मारत बसले. सुमित्रा मामींनी त्याला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितले. त्यांचा मुलगा विक्रांत, त्यांचे कोथरूडमधले एकटे आयुष्य आणि काही जुन्या आठवणी. पण रोहनच्या लक्षात आले की त्या त्यांच्या पतीबद्दल काहीच बोलत नव्हत्या. मामी, तुमच्या नवऱ्याबद्दल काही सांगाल का? रोहनने हिम्मत करून विचारले. सुमित्रा मामींच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी सावली पसरली आणि त्या म्हणाल्या, काही गोष्टी जुन्या राहू दे रोहन, त्याचा उल्लेख नको. त्यांचे हे उत्तर ऐकून रोहनच्या मनात शंका निर्माण झाली. त्या रात्री रोहनला सुमित्रा मामींनी गेस्ट रूममध्ये झोपायला सांगितले. पण मध्यरात्री त्याला काहीतरी आवाज ऐकू आला. खटखट खटखट आवाज घराच्या दुसऱ्या मजल्यावरून येत होता. रोहनच्या मनात उत्सुकता आणि भीती यांचा संमिश्र भाव निर्माण झाला. त्याने हळूच दार उघडले आणि कॉरिडॉरमध्ये डोकावले. घर अंधारात बुडाले होते. फक्त एक निळा दिवा लांबच्या खोलीतून चमकत होता. रोहन हळूहळू पुढे गेला. त्याला सुमित्रा मामींचा तो सल्ला आठवला, जुन्या वस्तूंना हात लावू नकोस. पण ते कुतूहल त्याला थांबू देत नव्हते. तो त्या निळ्या दिव्याच्या दिशेने गेला. तिथे एक बंद खोली होती आणि दाराला एक जुनाट कुलूप लटकत होते. आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. खटखट खटखट आणि त्यासोबत एक हलकासा रडण्याचा आवाज. रोहनच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याने हळूच दाराला हात लावला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुलूप आपोआप उघडले. खोलीत एक जुना टेबल, काही धुळीने माखलेल्या वस्तू आणि एक मोठा आरसा होता. पण आरशात रोहनला त्याचा प्रतिबिंब दिसला नाही. त्याऐवजी त्याला सुमित्रा मामींचा चेहरा दिसला, पण त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहत होते. रोहन घाबरून मागे सरला आणि त्याच वेळी त्याला मून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. तो वळला तर सुमित्रा मामी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित हास्य. मी तुला सांगितले होते ना रोहन, जुन्या वस्तूंना हात लावू नकोस, त्या म्हणाल्या. त्यांच्या आवाजात एक थंडगारपणा होता आणि त्यांच्या हातात एक चमकणारी वस्तू होती, चाकू. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. मामी, हे काय आहे?
त्याने थरथरत्या आवाजात विचारले. सुमित्रा मामी हळूहळू पुढे आल्या आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. रोहन, तू खूपच उत्सुक आहेस, पण काही रहस्य दडवलेलीच बरी, त्या म्हणाल्या. त्यांनी चाकू खाली ठेवला आणि रोहनला बसायला सांगितले. सुमित्रा मामींनी त्याला एक कथा सांगितली, त्यांच्या पतीची कथा. त्यांचे पती अजय एक यशस्वी व्यावसायिक होते, पण त्यांचा सुमित्रावर खूप प्रेम होते. पण एका रात्री त्यांचा एक मोठा वाद झाला आणि अजय रागाने घराबाहेर पडले. त्या रात्री त्यांचा अपघात झाला आणि ते गेले. पण सुमित्रा मामींना वाटायचे की तो अपघात नव्हता, कोणीतरी त्यांना मारले होते. त्या खोलीत माझ्या पतीच्या काही वस्तू आहेत, त्या म्हणाल्या. पण तिथे काहीतरी आहे रोहन, काहीतरी जे मला सतावते. मी तुला इथे बोलावले कारण मला तुझी मदत हवी आहे. रोहन आश्चर्यचकित झाला. मदत? पण कशी? त्याने विचारले. सुमित्रा मामींनी एक नोटबुक त्याच्याकडे सरकवली. ही नोटबुक वाच आणि मला सांग की यात काय आहे, पण सावध रहा, यातले सत्य तुला बदलून टाकेल. रोहनने ती नोटबुक उघडली. त्यात अजय यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि काही अनोळखी लोकांबद्दल नोंदी होत्या. पण एक पान विशेष होते. त्यात एक नाव लिहिले होते, विक्रांत, सुमित्रा मामींच्या मुलाचे नाव, आणि त्याच्या बाजूला लिहिले होते, तो माझा विश्वासघात करेल. रोहनच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले. विक्रांतने आपल्या वडिलांशी विश्वासघात केला होता की यामागे काही वेगळेच सत्य होते? त्याने सुमित्रा मामींना विचारले, पण त्या गप्प बसल्या. रोहन, तुला सत्य शोधावे लागेल, पण सावध रहा, विक्रांत कोथरूडमध्ये येतोय. त्या रात्री रोहनला झोप लागली नाही. त्याच्या डोक्यात सुमित्रा मामी, अजय आणि विक्रांत यांचे विचार घुमत होते. सकाळी त्याला एक मेसेज आला विक्रांतचा. रोहन, मी आज संध्याकाळी कोथरूडमध्ये येतोय, माझ्या आईला भेटायचे आहे. तू तिथे आहेस का? रोहनने सुमित्रा मामींना याबद्दल सांगितले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच सावली पसरली. संध्याकाळी विक्रांत आला. तो एक उंच, गंभीर चेहरा असलेला तरुण होता. त्याने रोहनकडे संशयाने पाहिले. तू कोण? त्याने विचारले. रोहनने सांगितले की तो सुमित्रा मामींचा मित्र आहे. पण विक्रांतच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच होते, राग, भीती की लपवलेले सत्य. रात्री जेवणानंतर विक्रांतने सुमित्रा मामींना एकट्यात बोलायला घेतले. रोहन बाहेर बसला होता, पण त्याला त्यांच्या खोलीतून येणारे आवाज ऐकू येत होते. आई, तू त्याला का बोलावलेस? तुला माहीत आहे ना तो किती धोकादायक आहे? विक्रांतचा आवाज होता. सुमित्रा मामी काहीतरी बोलल्या, पण त्यांचा आवाज नीट ऐकू आला नाही. रोहनच्या मनात शंका वाढत होती. तो हळूच खोलीच्या दाराजवळ गेला आणि त्याने ऐकले. विक्रांत, तू मला सत्य सांग, त्या रात्री तू काय केलेस? सुमित्रा मामींचा आवाज थरथरत होता. आणि मग एक जोरदार किंकाळी. रोहनने दार उघडले आणि त्याला दिसले सुमित्रा मामी जमिनीवर पडल्या होत्या आणि विक्रांतच्या हातात एक चमकणारी वस्तू होती. पण ती चाकू नव्हती, तर एक जुनाट पेंडंट. विक्रांतने रोहनकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात भीती दिसली. रोहन, तू हे पाहिलेस? आता तुला सत्य माहीत आहे, पण तू कोणालाही सांगितलास तर? रोहनच्या हृदयाचे ठोके थांबले. त्याला काय करावे हे समजत नव्हते. विक्रांत, हे काय आहे? रोहनने थरथरत्या आवाजात विचारले. विक्रांतने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात भीती आणि राग यांचे मिश्रण होते. रोहन, तू खूप काही पाहिलेस, विक्रांत म्हणाला. त्याचा आवाज थंड आणि धोकादायक होता. पण जर तू कोणाला काही सांगितलास तर तुझे काय होईल याची कल्पना आहे का? त्याने पेंडंट हळूच खिशात ठेवले आणि सुमित्रा मामींकडे पाहिले. त्या अजूनही जमिनीवर होत्या, पण त्यांच्या बोटांनी हलकेच हालचाल झाली. त्या जिवंत होत्या. रोहनने हिंमत गोळा केली आणि म्हणाला, विक्रांत, तू मला सत्य सांग. त्या रात्री काय झाले आणि हे पेंडंट काय आहे? विक्रांत हसला, पण ते हसू गुडघे होते. तुला सत्य हवे? ठीक आहे, पण आधी आईला उठवूया. त्याने सुमित्रा मामींना हळूच उठवले. त्यांच्या कपाळावर थोडे रक्त होते, पण त्या शुद्धीवर आल्या. सुमित्रा मामींनी रोहनकडे पाहिले आणि म्हणाल्या, रोहन, मला माफ कर. मी तुला या सगळ्यात ओढले, पण मला तुझी खरीच गरज आहे. रोहनच्या डोक्यात प्रश्नांचे वादळ उठले. सुमित्रा मामी, विक्रांत आणि त्या नोटबुकमधले सत्य, हे सगळे काय होते? सुमित्रा मामींनी रोहन आणि विक्रांतला हॉलमध्ये बसायला सांगितले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. रोहन, तू माझ्या पतीबद्दल विचारले होतस ना? अजय, तो माझ्या आयुष्याचा आधार होता. पण त्याचे आयुष्य एका रात्री संपले. पोलिसांनी सांगितले की तो अपघात होता, पण मला माहीत आहे तो अपघात नव्हता. सुमित्रा मामींनी सांगितले की अजय एक यशस्वी व्यावसायिक होते, पण त्यांचा एक शत्रू होता, त्यांचा जवळचा मित्र संजय.
संजय आणि अजय यांनी एकत्र एक कंपनी सुरू केली होती, पण नंतर त्यांच्यात वाद झाले. संजयला अजयचा हव्यास होता आणि त्याने अजयला धमक्या द्यायला सुरुवात केली. त्या रात्री अजय आणि संजय यांच्यात मोठा वाद झाला. सुमित्रा मामी म्हणाल्या, अजय रागाने घराबाहेर पडले आणि त्यानंतर ते परत आलेच नाहीत. रोहनने विचारले, पण यात विक्रांतचे काय कनेक्शन आहे आणि ती नोटबुक, ते पेंडंट काय? सुमित्रा मामींनी विक्रांतकडे पाहिले आणि विक्रांतने डोके खाली घातले. विक्रांत त्या रात्री घरी नव्हता, त्या म्हणाल्या. पण त्याला काहीतरी माहीत आहे आणि ती नोटबुक त्यात अजयच्या शेवटच्या काही दिवसांचे सत्य आहे. रोहनने नोटबुक पुन्हा उघडली. त्यात अजय यांनी त्यांच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल लिहिले होते. एका पानावर लिहिले होते, संजय मला संपवेल. त्याला माझ्या कंपनीचे रहस्य हवे आहे, पण मी ते कोणालाच देणार नाही. आणखी एका पानावर लिहिले होते, विक्रांत, माझा मुलगा, मला वाचवू शकतो, पण त्याला सत्य माहीत आहे का? रोहनच्या लक्षात आले की अजय यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती. पण विक्रांत का गप्प होता? रोहनने विक्रांतला विचारले, विक्रांत, तू काय लपवतोयस? विक्रांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, रोहन, त्या रात्री मी संजयला भेटलो होतो. त्याने मला धमकी दिली की जर मी त्याला कंपनीचे रहस्य सांगितले नाही तर तो आईला मारेन. रोहन आश्चर्यचकित झाला. मग तू काय केलेस? त्याने विचारले. विक्रांत म्हणाला, मी त्याला काहीच सांगितले नाही, पण त्या रात्री बाबा गेले आणि मला वाटते की माझ्यामुळे त्यांचा आवाज थबकला. सुमित्रा मामींनी विक्रांतचा हात धरला आणि म्हणाल्या, विक्रांत, तुझी चूक नाही, पण आता आपल्याला संजयला शोधावे लागेल. त्या रात्री रोहन, सुमित्रा मामी आणि विक्रांत यांनी ठरवलं की ते संजयचा शोध घेतील. सुमित्रा मामींनी सांगितले की संजय आता कोथरूडमध्येच आहे आणि तो एका मोठ्या कंपनीचा मालक आहे, पण तो खूप धोकादायक आहे, त्या म्हणाल्या. आणि ते पेंडंटमध्ये एक रहस्य आहे. रोहनने पेंडंटबद्दल विचारले. सुमित्रा मामींनी सांगितले की ते पेंडंट अजय यांनी त्यांना दिले होते. त्यात एक छोटी चिप आहे, त्या म्हणाल्या. त्यात अजयच्या कंपनीचे सगळे रहस्य आहे, त्यांचा एक मोठा प्रकल्प जो संजयला हवा आहे. रोहनच्या लक्षात आले की हे पेंडंट म्हणजे सगळ्या रहस्याची किल्ली आहे. रात्री उशिरा जेव्हा सगळे झोपले, रोहनला पुन्हा एक आवाज ऐकू आला. खटखट खटखट हा आवाज त्या बंद खोलीतून येत होता. त्याने हळूच दार उघडले आणि आत गेला. तिथे तोच आरसा होता आणि पुन्हा त्याला त्याचे प्रतिबिंब दिसले नाही. यावेळी आरशात एक अनोळखी माणूस दिसला. त्याच्या हातात चाकू होता आणि तो हसत होता. रोहन घाबरून मागे सरला आणि त्याच वेळी त्याला मागून कोणीतरी पकडले. तो वळला तर विक्रांत उभा होता. रोहन, तू इथे काय करतोयस? विक्रांतने विचारले. रोहनने त्याला आरशातले दृश्य सांगितले, पण जेव्हा त्यांनी पुन्हा आरशाकडे पाहिले तिथे काहीच नव्हते. दुसऱ्या दिवशी रोहन, सुमित्रा मामी आणि विक्रांत यांनी संजयच्या ऑफिसला जायचे ठरवलं. संजयचे ऑफिस कोथरूडच्या मध्यवस्तीत एका उंच इमारतीत होते. तेथे पोहोचल्यावर त्यांना कळले की संजय एका मोठ्या मीटिंगमध्ये आहे, पण सुमित्रा मामींनी ठरवलं की ते त्याला भेटणारच. संजयने त्यांना आत बोलावले. तो एक उंच, काळ्या चेहऱ्याचा माणूस होता. त्याच्या डोळ्यात एक कपट होते. सुमित्रा, किती वर्षांनी भेटलो, तो म्हणाला. आणि हे कोण, तुझा नवा मित्र? त्याने रोहनकडे पाहिले. रोहनच्या मनात राग उफाळला, पण त्याने स्वतःला सावरले. सुमित्रा मामींनी थेट मुद्द्यावर येत विचारले, संजय, त्या रात्री तू काय केलेस? अजयच्या मृत्यूमागे तुझा हात आहे ना? संजय हसला आणि म्हणाला, सुमित्रा, तुला काय वाटते मी माझ्या मित्राला मारीन? तो अपघात होता, पण त्याच्या आवाजात एक खोटारडेपणा होता. रोहनने हिम्मत करून पेंडंट बाहेर काढले आणि म्हणाला, संजय, यात काय आहे हे तुला माहीत आहे ना? संजयच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने पेंडंटकडे पाहिले आणि म्हणाला, ते मला दे. त्याने रोहनवर झडाप घेतली, पण विक्रांतने त्याला अडवले. खोलीत गोंधळ उडाला. संजयने विक्रांतला ढकलले आणि पेंडंट हातात घ्यायचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात सुमित्रा मामींनी त्यांच्या पर्समधून एक छोटी पिस्तूल काढली. संजय, बस. आता सत्य सांग, त्या ओरडल्या. संजय घाबरला आणि त्याने हात वर केले. ठीक आहे, तो म्हणाला. हो, मी अजयला मारले. त्याने माझे सगळे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. त्याचे रहस्य मला हवे होते. रोहन, विक्रांत आणि सुमित्रा मामी थक झाले, पण संजयच्या चेहऱ्यावर पुन्हा एक स्मित हास्य आले. पण तुम्ही मला काहीच करू शकत नाही. माझ्याकडे पुरावे नाहीत आणि तुमच्याकडेही नाही. तेवढ्यात खोलीत एक अनोळखी माणूस शिरला. त्याच्या हातात एक फोल्ड होती आणि तो म्हणाला, संजय, तुझे सत्य आता लपणार नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत.
रोहनने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला आठवलंय हा तोच माणूस होता जो त्याला आरशात दिसला होता. सुमित्रा मामींनी रोहनकडे पाहिले आणि म्हणाल्या, रोहन, हा माझा जुना मित्र आहे. तो अजयचा खरा मित्र होता. पण त्या माणसाच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच होते, एक रहस्य. त्याने फोल्ड सुमित्रा मामींना दिली आणि म्हणाला, यात सगळे आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सत्य तुम्हाला बदलून टाकेल. रोहनच्या हातातली नोटबुक अजूनही होती आणि त्याला आता कळले की यात अजून काहीतरी आहे, एक रहस्य जे त्याला आणि सुमित्रा मामींना कायमचे बदलून टाकेल. खोलीत शांतता पसरली आणि फक्त त्या अनोळखी माणसाचे हसू ऐकू येत होते. मित्रांनो, स्टोरी आवडली का? तुमचे मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा भाग पाहायचा असेल तर भाग 2 असं लिहा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर एक लाल हॉट इमोजी पाठवा. चला तर मग, भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.